नमस्कार सर्वांना. बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही शब्दयोगी अव्ययातील फरक हे बघणार आहोत. तर असे शब्दयोगी अव्यय कोणते आहेत की ज्यामध्ये आपल्याला फरक दिसून येईल? बघा, पहिला आहे अबाव आणि ओव्हर. हे दोन बघितले असेल तुम्ही. अबाव ABOV, बरोबर आहे, हा एक आहे. दुसरा आहे ओव्हर OVER. असे दोन आहेत. तर याच्यामध्ये बघू नेमकं काय आहे ते. वस्तूंना लागूनच वर नसलेल्या शब्दांचा वर या अर्थाने उल्लेख करताना अबाव ओव्हर वापरले जाते. बरोबर आहे. अबावचा अर्थ वर, तर ओव्हरचा अर्थ वर किंवा वरून असा होतो. एखाद्या नेमक्या वस्तूच्या वर म्हणताना अबाव ओव्हर वापरतात, तर बऱ्याच गोष्टींचा किंवा एखाद्या मोठ्या विस्तृत गोष्टीचा उल्लेख करताना ओव्हर वापरतात. लक्षात आलं? जसं फॉर एक्झाम्पल बघा, देअर वॉज अ क्लॉक अबाव द विंडो. देअर वॉज द क्लॉक अबाव द विंडो, खिडकीवर. आता याच्यामध्ये बघा विद्यार्थ्यांनो, याच्यामध्ये काय आहेत तर अबाव द विंडो म्हणजे ॲक्च्युली खिडकी कुठे आहेत? एक मर्यादित जागेला आहे, त्याच्यावर. बरोबर आहे. म्हणजे ॲक्च्युली हे जे शब्दयोगी अव्यय आहे यातला फरक आपण या ठिकाणी बघून राहिलो. बरोबर आहे. तर सांगितलं काय, देअर वॉज अ क्लॉक, आणि देअर वॉज अ क्लॉक, तिथे घड्याळ एक होती, पण कुठे होती? खिडकीच्या वर होती. बरोबर आहे. तसं मराठीमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेनेशन सांगितलं त्यासारखंच आहे. लक्षात आलं? नंतर या सेकंड सेंटेन्स आहे, अ प्लेन फ्ल्यू ओव्हर द हाऊसेस. अ प्लेन फ्ल्यू ओव्हर द हाऊसेस म्हणजे बघा, विमान बघितलं आपण, ते घराच्या कित्येक वरतून उडतं. बरोबर आहे, फ्लाइंग करतं. लक्षात आलं? दोन्ही एक्झाम्पल. अभाव आणि ओव्हरचा फरक तुम्हाला या ठिकाणी मी सांगितला. ठीक आहे. समोर बघा तसंच. आता तुम्हाला दुसरे एक्झाम्पल घेऊन सुद्धा तुम्ही काय करू शकता, अभाव आणि ओव्हर हे वापरू शकता. मी तुम्हाला फक्त काय त्यातला डिफरन्स सांगितला की कसं नेमकं वापरायचं, आणि एक्झाम्पल पण दिले. तर तुम्ही हे एक्झाम्पल बघून ऐकून तुम्ही काय करू शकता, इतर सेंटेन्स बनवू शकता. म्हणजे ॲक्च्युली इट इज हेल्प टू यू फॉर स्पीक इन इंग्लिश. ओके, असे छोट्या छोट्या सेंटेन्स मधूनच आपल्याला इंग्लिश बोलता येईल. ठीक आहे. नेक्स्ट आहे अलॉंग अँड अक्रॉस. अलॉंग अँड अक्रॉस यामध्ये बघा, अलॉंग ALONG आणि दुसरं आहे अक्रॉस ACROSS. म्हणजे अलॉंग किंवा अक्रॉस म्हणजे काय, कडेने किंवा बाजूने. ठीक आहे, असं त्यांचा वापर आपण करतो. आता अलॉंग मीन्स काय, तर पलीकडे किंवा ओलांडून. अलॉंग मीन्स काय, पलीकडे किंवा ओलांडून साठी आपण वापर करतो. आणि अक्रॉस, अक्रॉस कधी वापरतो आपण, च्या पलीकडे. बरोबर आहे. कडेनं किंवा बाजूने यासाठी आपण अलॉंग वापरतो. बरोबर. आणि त्यानंतर पलीकडे किंवा ओलांडूनसाठी आपण काय वापरतो, अक्रॉस वापरतो. लक्षात आलं का? हे दोन्ही पार्ट थोडंसं समजून घ्या. एक्झाम्पल बघा, जसं वी ड्रो अलॉंग द रिव्हर. वी ड्रो अलॉंग द रिव्हर, नदीच्या कडेने आम्ही गाडी चालवली. नदीच्या कडेने आम्ही गाडी चालवली आहे ना. वी ड्रो अलॉंग द रिव्हर. लक्षात आलं? म्हणजे ॲक्च्युली नदीच्या बाजूलाच, कारण नदीवरून चालवू शकत नाही,
तुम्हाला माहीत आहे, बरोबर आहे. मग आपल्याला हे जे शब्द तुम्हाला जे सांगत आहे, जे प्रेपोजिशन तुम्हाला सांगत आहे, हे नेमका याचा उपयोग आपण कशासाठी करतो, कशासाठी करू शकतो, बरोबर आहे. हे यातून एक्झाम्पलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. ठीक आहे. दुसरा आहे जस्ट अक्रॉस द रोड, रस्त्याच्या पलीकडेच, रस्त्याच्या समोरच्या बाजूलाच, जस्ट अक्रॉस द रोड. ठीक आहे. तर मित्रांनो, असे 4 एक्झाम्पल देऊन तुम्हाला प्रेपोजिशन समजून सांगण्याचा प्रयत्न मी केला. आता यामध्ये कुठलीही थोडीशी चुकी जर झाली असेल तर नक्कीच क्षमा करा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपण ज्या सुरुवात केली, ठीक आहे, व्हिडिओ टाकण्यासाठी, तर तुम्ही मला ऐकलं त्यापासून तुमच्या मनापासून आभार. आणि नवीन वर्षाचं 31 डिसेंबर 2025चा लास्ट डे आहे आज, बरोबर आहे. तर अगदी मनापासून तुम्हाला ॲडव्हान्समध्ये नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या वर्षी म्हणजे 2025मध्ये कुठलीही चूक झाली असेल, ठीक आहे, कुठल्या व्हिडिओच्या मार्फत किंवा इतर काही, तर प्लीज क्षमा कराल. माझ्या मित्रमंडळींना, फॅमिली, कुटुंबातल्या व्यक्तींना, मेंबर्सला तर क्षमा करा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट्स करून तुमचं मत किंवा विशेष सेंड करा. ठीक आहे. तर नवीन वर्षाच्या विशेष केल्या आहेत, तुम्हीसुद्धा सेंड करा. व्हिडिओ आवडला काय ते नक्कीच सांगाल. या ठिकाणी थांबतो. पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन गोष्ट घेऊन नक्कीच येणार. ठीक आहे. थँक्यू.